नमस्कार, मी केतकी जोशी। आज राज्यभरातल्या गावागावांमध्ये धूम सुरू आहे। सकाळपासूनच आज खूप लगबग सुरू आहे आणि याचं कारण म्हणजे आज राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये निवडणुकीचा धुरळा उडतोय। मतदान होतंय ग्रामपंचायत निवडणुकींसाठी। राज्यातल्या 14,234 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातली ही पहिलीच मोठी निवडणूक आहे आणि या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे। 18 तारखेला होणार आहे। राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत आणि त्यामुळेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे लवकर समजत नाही। सगळ्याच राजकीय पक्षांकडून आम्हीच जागा जास्त जिंकत असा दावा केला जातो। ग्रामपंचायत स्तरावर ज्या निवडणुका लढवल्या जातात त्या माणसांवर निवडणुका लढवल्या जातात आणि कित्येक वेळेला आपण बघतोय की जास्त चुरस असते या निवडणुकांमध्ये। त्यामुळे आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे आणि अगदी सकाळपासूनच इथे मतदानाची लगबग सुरू आहे। आपल्याला माहिती आहे सहसा ग्रामीण भागामध्ये लवकर मतदान होतं। विशेषतः अशा ग्रामपंचायतींच्या निवडणुका जेव्हा असतात तेव्हा अगदी सकाळी लवकर मतदान सुरू होतं। लवकर मतदानाला हजेरी लावतात लोक आणि त्यानंतर आपापल्या कामांना जातात। त्यामुळे आज अगदी 7:30 वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर गर्दी आहे। आणि आपल्या सोबत असणार आहेत आमचे प्रतिनिधी औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम आणि नाशिकमधून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्याला माहिती देणार आहेत। या दोन्ही जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आपण सुरुवातीला जाणार आहोत सिद्धार्थकडे। सिद्धार्थ, ग्रामपंचायतीची निवडणूक ही गावांमध्ये खूप प्रतिष्ठेची असते। आपला माणूस निवडून यावा यासाठी जास्तीत जास्त चुरस इथं बघायला मिळते। सकाळपासूनच मतदान सुरू झालं असेल। औरंगाबाद जिल्ह्याबद्दल काय सांगशील? केतकी, ग्रामीण भागामध्ये राजकारण हे ग्रामस्थांच्या रक्तात असतं हे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। काही काही ठिकाणी उमेदवारापेक्षा त्याचे कार्यकर्ते उत्साही असतात आणि जोरदार प्रचार करतात। निश्चितच वातावरण अगदी जवळचं स्थानिक पातळीवरची निवडणूक असते। प्रत्येक लोक एकमेकांना ओळखत असतात। त्यामुळे मतदान आपल्या बाजूला वळवून घेणे हे प्रत्येक उमेदवारासाठी अत्यंत अवघड गोष्ट असते। प्रचंड मेहनत घ्यावी लागते। त्यामुळं ग्रामीण भागामध्ये आज 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली औरंगाबादमध्येही मतदानाला। औरंगाबादमध्ये 617 ग्रामपंचायत आहेत, त्यापैकी 35 ग्रामपंचायत जे आहेत बिनविरोध आहेत आणि बाकीच्या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे। ग्रामीण भागामध्ये आता मी ज्या मतदान केंद्रावर आहे, देहगाव बंगला मतदान केंद्र आहे, आता एक दोन लोक येऊन मतदान करून जात आहे। कारण सकाळी लवकर मतदान होईल असा अंदाज आहे। कारण ग्रामीण भागात चांगला पाऊस झालेला आहे आणि पाऊस चांगला झाल्यामुळे लोकांना कामं आहेत भरपूर। तर एक दोन लोक येऊन ग्रामस्थ या ठिकाणी मतदान करून जातात। सगळी यंत्रणा सज्ज आहे। प्रत्येक पॅनलचे या ठिकाणी बूथ एजंट आहेत। ते डोळ्यात तेल घालून प्रत्येक उमेदवार मतदार ओळखीचा जरी असला तर प्रत्येकाला तपासून या ठिकाणी मतदानाला दिलं जाते आणि आपण बघतोय मतदान यंत्रणाही सज्ज आहे। 7:30ला मतदान सुरू झालंय। सर, किती मतदान झालं काही अंदाज? टोटल मतदान सांगा सर। 16। अच्छा, 16 मतदान म्हणजे 10 ते 15 मिनिटात, म्हणजे सकाळी जास्त मतदान होईल असं अंदाज? 7:30ला सुरुवात झाली मतदानाला आणि आतापर्यंत 16 मतदान झालेले आहे। पण लवकर मतदान करून लोक कामाला जातील अशी शक्यता आहे? त्यानुसार आम्ही योग्य पद्धतीने रांगेत उभे करून महिलांची रांग वेगळी, पुरुषांची रांग वेगळी, अशा पद्धतीनं सगळ्यांच्या सोयीचं होईल ह्या दृष्टीनं मतदान प्रक्रिया पार। निश्चितच प्रक्रिया तर सुरू झालेली आहे। पोलीस बंदोबस्तही काही गावांमध्ये भावकीमध्ये असतात किंवा एकमेकाच्या विरोधात मतदान पॅनल उभा असतं, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तही असतो प्रत्येक ठिकाणी। आणि 5:30 वाजेपर्यंत आज संध्याकाळ 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। एका दुका लोक येऊन सध्या मतदान करतायत आणि एकंदरीतच बघितलं आपण तर ग्रामीण भागामध्ये पेरण्या असतील किंवा इतर कामं जोरदार सुरू आहेत। त्यामुळे लवकरात लवकर मतदान करून आपापल्या कामाला लागण्याची मानसिकता सध्या ग्रामस्थांमध्ये. केतकी.